भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या महान क्रांतिकारकांपैकी एक होते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढा देणाऱ्या या वीराला 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्या काळातील मामलेदार कचेरीच्या परिसरातील कारागृहामध्ये फाशी देण्यात आली. परंतु ब्रिटिश अत्याचार इथेच थांबला नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, क्रांतीचा आवाज दडपला जावा, यासाठी याच ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडावर राजे उमाजी नाईक यांचा मृतदेह सलग 3 दिवस लटकवून ठेवण्यात आला. मित्रांनो, आजही मामलेदार कचेरीच्या आवारात उभं असलेलं ते पिंपळाचं झाड हे केवळ झाड नाही, ते आहे क्रांतीचं स्मारक, बलिदानाची साक्ष आणि संपूर्ण भारतासाठी एक पवित्र तीर्थस्थान. म्हणूनच